लोकशक्ती न्यूज, सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल। माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहत आहात लोकशक्ती न्यूज चॅनल। प्रेक्षकांनो, आज उमेदवारी दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे, शिवजल क्रांतीचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, रिपाई प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे, माजी नगरसेवक साबेर सौदागर, माजी नगरसेवक दिलीप रणभोर, माजी शिवसेना शहर प्रमुख दत्ता रणभोर, शिवसेना शहर संघटक वाजिद दखनी, समाजसेवक मसरत काजी, मतीन जिनेरी, समाजसेवक वाहेद सौदागर, माजी नगरसेवक संजय घाडगे, माजी नगरसेवक सरफराज कुरेशी, इरफान शेख, जयंत शिंदे, शरीफ तांबोळी, मनोज कोळगे, गणेश राशनकर, शफी पठाण, अजिम सौदागर, मोहसिन सौदागर, वसीम सौदागर, जावेद पठाण, तन्वीर मुजावर, कैफ सौदागर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार तानाजीराव सावंत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे। पाहुयात काय म्हणाले ते। असायचं कारणच नाही। आम्ही जो पॅनल उभा केलेला आहे जाकीरबाईंच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी नगर परिषदेला, तो फक्त एकच मुद्दा घेऊन चालू आहे की गेले 60 वर्ष परांड्याची जी कचराकुंडी करून ठेवलेली आहे ती कुठंतरी दुरुस्त करणे आणि हे शहर, हा किल्ला, हा परिसर एक आदर्श शहर आणि आदर्श विकास कसा असतो ह्या पुढच्या 5 वर्षात आम्ही तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। आणि आज जी ही गर्दी दिसते, कुठेही तुम्ही बघितलं असेल बॅनर नाही ना, कुणाला मेसेज नाही, फक्त या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज भरण्यासाठी आमची सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व कार्यकर्ते आलेले आहे। एवढ्यासाठी बघितलं तर तुम्ही 1000 ते 1500 मतदार ह्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने उपस्थित आहेत। ह्याचा अर्थ 2 तारखेला आम्ही गुलाल उधळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे सिद्ध होतं।